मनोज जरांगे पाटील यांनी जे काही वादळ निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रात, तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल, ते मतं तुम्हाला मिळतील. परंतु ही मतं मिळत असताना कदाचित अन्य दुसऱ्या एखाद्या मराठा तुमच्या समाज बांधव उमेदवारावर अन्याय होऊ शकतो. आणि जसं मी बोललो की जे ह्या मानखटावासाठी घातक असलेले उमेदवार आणि छगन भुजबळ यांचे छुपे शिष्य जयकुमार गोरे, तर यांना त्याचा फायदा होईल आणि ते पुन्हा निवडून येतील आणि तुमच्या मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो. उदाहरणार्थ प्रभाकर घारगे वगैरे, म्हणजे मला माहीत नाही नक्की कुणावर अन्याय होईल, पण तसं तरी दिसतंय की त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. तुम्ही काय 2, 4, 5, 10, 15,000 मतं घ्याल, त्याचा फटका सरळ त्यांना बसणार आहे. तर मग ते कसं तुम्ही एका मराठा बांधवावरचा तुमचा अन्याय कसा दूर करणार? असं म्हणणं असं आहे की तुम्ही जयकुमार गोरेंची मतं फोडणार आहात. 100%. जास्त कोणाची फोडणं, घारगेंची की आमचा रोष जयकुमार गोरेंची? आमचा रोष दोघांच्यावर आहे. मान खटावमध्ये आज ही परिस्थिती आहे की इथला शेतकरी जवळपास 70-80% पाण्याच्या अभावी शेती करू शकत नाही. समाजातल्या कुठल्याही अशा कर्त्या कार्यकर्त्याच्या मागे जर अशा आघात होत असेल तर ह्या तालुक्याचा कसा विकास होणार आहे, ह्या गावचा विकास कसा होणार आहे, ही लोक अशीच मग खितपत ठेवायची आहेत का? एक चांगल्या विचाराने येणारा माणूस जर असा दाबला गेला तर यापुढे समाजात कोण उठणार आहे लढण्यासाठी तुमच्यासाठी? मनोज जरांगे पाटील आज सर्वांच्यासाठी ही लढत आहेत. आमचे धनगर बांधव असू देत, मुस्लिम बांधव असू देत, दलित बांधव असू देत, सर्व घटकांना धरून ही लढाईतील समाजातला जो दबलेला घटक आहे, खचलेला घटक आहे, ह्यांच्यासाठी ही लढाई आहे. MIDC आणली तिथं तर जमीन हडपल्या, तिथेही जमीन हडपल्या झाल्या. आज बघितलं की हजार एकर कवडी मोलानं त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा भाव केलेला आहे. अक्षरशः भागात गेला तर शेतकरी टाहो फोडत आहेत की आमच्या जमिनीला ह्या कवडी मोलाच्या भावानं विकून घेतलं. तुम्ही जाऊन आलो होता तिथं? हो, आम्ही जाऊन आलेलो आहे. हा शेतकरी सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होते. ह्याचे नियोजनच नाही केलेलं सरकारनं कुठं. ज्या दिवशी हे नियोजन होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबतील. लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मायनी हे गाव आहे. मायनी या ठिकाणी मला विकास देशमुख भेटलेले आहेत. विकास देशमुख हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत आणि ते मनोज जरांगे यांचे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आवर्जून भेटण्यासाठी आलेलो आहे. तर देशमुख साहेब, तुमचं लय भारीमध्ये स्वागत. नमस्कार. तर देशमुख साहेब, मला सांगा की मनोज जरांगे पाटील यांनी पुरस्कृत केलेले तुम्ही उमेदवार आहात आणि तुम्हाला का गरज पडली की मानखटावमध्ये तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे? प्रश्न फक्त मनोज जरांगे पाटलांचा मानखटावपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि फक्त मराठा समाजासाठी नाही. मानखटावची जी अवस्था आहे, आजही पाण्याचे प्रश्न तसेच पडलेले आहेत. आजही भौगोलिकदृष्ट्या काही अडचणी आहेत. झाली तर एका ठिकाणी अतिवृष्टी होती, नाहीतर अजिबात प्यायच्या पाण्याची सुद्धा होणं आहे. आजही काही इकडे मानखटाव भागात जर बघितलं तर आजही डोक्यावरती 3-3 कळशा रचलेल्या दिसतात आणि आज आपल्या मायमावल्या 1-1 किलोमीटरवरनं पाणी आणत आहे. मनोज जरांगे पाटील आज सर्वांच्यासाठी ही लढत आहेत. आमचे धनगर बांधव असू देत, मुस्लिम बांधव असू देत, दलित बांधव असू देत, सर्व घटकांना धरून ही लढाईतील समाजातला जो दबलेला घटक आहे, खचलेला घटक आहे, ह्यांच्यासाठी ही लढाई आहे. आणि ही लढाईमध्ये समाज बांधवांनी आम्हाला कुठंतरी उमेदवार म्हणून जाहीर केलं ना, आम्ही ह्या लढाईत उतरलेलो आहोत. आता मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात की विजय किंवा यश हे केवळ म्हणजे विजयामध्येच असतं असं नाही, म्हणजे निवडून येण्यातच यश असतं असं नाही, तर पराजयात सुद्धा यश असतं. तर आम्ही पाडायचं बी काम करणार आहोत. तर आपल्या मतदारसंघात तुम्ही कुणाला पाडणार आहात? कसे आहे, पाटलांनी अजून तरी तशी काही भूमिका जाहीर केलेली नाही. येणाऱ्या काळात ज्या त्या जिथल्या विभागाची अभ्यास तपासणी करून ते निर्णय घेतले जाणार आहे, कोणाला पाडायचं आहे, कोणाला कुठं उभं करायचं आहे. हे पाटील कदाचित आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला हे पिक्चर क्लिअर होईल. अच्छा, की कुठल्या घटकाला कुणाला कुठं पाडायचं आहे. म्हणजे मानमध्ये कुणाला पाडायचं ते बी क्लिअर होईल, ते पण आज क्लिअर होईल 5 वाजेपर्यंत. बरं, तर मग मला सांगा की आता जे विद्यमान आमदार आहेत मानखटावमधले, ज्यांच्याशी तुम्ही आता झुंज देणार आहात, त्यांच्याशी लढत देणार आहात, तर त्यांच्या कामाचं, त्यांच्या 15 वर्षाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? 15 वर्षाचं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेपासून आम्हाला कळते त्यावेळेपासून मानखटावची जी अवस्था आहे, आजही पाण्याचे प्रश्न तसेच पडलेले आहेत. आजही भौगोलिकदृष्ट्या काही अडचणी आहेत.
झाली तर एका ठिकाणी अतिवृष्टी होती, नाहीतर अजिबात प्यायच्या पाण्याची सुद्धा होणं आजही काही इकडे मान खटाव भागात जर बघितलं तर आजही डोक्यावरती 3-3 कळशा रचलेल्या दिसतात आणि आज आपल्या माय मावल्या 1-1 किलोमीटरवरनं पाणी आणत आहे. ही अशी बिकट अवस्था आहे. शैक्षणिकच्या बाबतीत तीच, धंद्याच्या बाबतीत तीच अवस्था. रस्ते चांगले नाही, दळणवळणाची व्यवस्था नाहीये आणि विकास हा कुठे दिसलेलाच नाहीये. नावापुरता फक्त कागदावरती विकास राहिलेला आहे. बर, आता तुम्ही म्हणालात की म्हणजे 15 वर्षात नाही तर त्याच्या अगोदरपासून प्रॉब्लेम आहेत, पण हे गेल्या काही दिवसात आता आपण मायनीमध्ये बसलोय. तुमच्या मायनीला एक वेगळेच चटके बसलेले आहेत की तुमच्याकडे एम.आर. देशमुख, आप्पासाहेब देशमुख हे तुमच्या गावातले 2 लोक आता तुरुंगात आहेत. तर हे तुरुंगात चांगल्या लोकांना तुरुंगात डांबणे हे जे आमदारांनी सुरू केलेलं आहे, आणि ते मराठा आहेत महत्त्वाचं म्हणजे याचा अर्थ ते बाकीच्यांनाही डांबत नाहीत असं नाही, बाकीच्यांनाही त्रास देतात. तर पण ते मराठा बांधव आहेत तुमचे. त्यांनी चांगलं वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करत होते, ते शैक्षणिक क्षेत्रात काम करत होते चांगलं, त्यांचे इतर कुटुंबातले लोक असतील ते उद्योग करत होते. तर ह्या सगळ्यांना सत्तेचा दुरुपयोग करून आमदारांनी जे जेलमध्ये घालायचं जे षडयंत्र आखलेलं आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरंच ही आमच्या दृष्टीने तर फार दुःखद घटना आहे. कारण ज्या एम.आर. देशमुखांनी मायनीसारख्या खेडेगावात हे मेडिकल कॉलेज चालू केलं आणि खटाव मान तालुक्यातल्या ज्या हजारो लाखो रुग्णांना सेवा दिली, कोविडच्या काळात तर मला आठवतंय की अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन इथं उपचार घेतले, अनेक जणांचे प्राण वाचले. ज्या माणसानं उदत्त हेतून हे कॉलेज काढलं की आज मान खटावची परिस्थिती म्हणतो आपण विकास कामे नाही, पण मेडिकल कॉलेज काढणं आज शरद पवार सारखे जे मुख्यमंत्री राहिले त्यांना सुद्धा आता शक्य झालं नाही. ते गव्हर्नमेंटचं कॉलेज बारामतीचं मंजूर झालं. अच्छा, पण 1995 साली हा दृष्टिकोन डोक्यात ठेवून की माझी ही जन्मभूमी आहे, माझ्या ह्या जन्मभूमीमध्ये असलेलं ऋण मला फेडायचं आहे, ह्या हेतूनं एम.आर. देशमुख हे मायनी ठिकाणी त्यांनी कॉलेज चालू करायचं. त्यांना काही गरज नव्हती, त्यांचं ऑलरेडी धारवाड या ठिकाणी कॉलेज चालू होतं, बेळगाव ठिकाणी कॉलेज चालू होते, कर्नाटकात जवळपास 3-4 कॉलेजेस त्यांचे चालू होते. पण आपलं देणं काहीतरी आहे ह्या मातीला, माय पांढरीला, म्हणून त्या हेतूनं हे कॉलेज चालू केलं होतं ना. अशा लोकांच्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर हा निश्चितच एक आघात आहे मोठा. आणि समाजातल्या कुठल्याही अशा कर्त्या कार्यकर्त्याच्या मागे जर अशा आघात होत असेल तर ह्या तालुक्याचा कसा विकास होणार आहे, ह्या गावचा विकास कसा होणार आहे, ही लोक अशीच मग खितपत ठेवायची आहेत का? एक चांगल्या विचाराने येणारा माणूस जर असा दाबला गेला तर यापुढे समाजात कोण उठणार आहे लढण्यासाठी तुमच्यासाठी? बरोबर. तर आम्हाला ही नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे. जो परिवारावर जो आघात झालेला आहे हा कुठेही भरून येण्यासारखा नाही. येणाऱ्या काळात आम्ही हे निवडणुकीच्या रूपानं इथला जनता जाणते आहे, त्यांना कळते, ती उत्तर नक्कीच देईल आणि नक्कीच एक चांगलं नेतृत्व यातून पुढे येईल. आता मला सांगा की तुम्ही उमेदवारी करताय, तर मान खटावच्या विकासाचा, मान खटावमधल्या जनतेच्या उन्नतीचा तुमच्याकडे रोडमॅप काय आहे किंवा तुमच्याकडे विजन काय आहे? म्हणजे तुम्हाला लोकांनी का मतदान करावं? 100% मान खटावमध्ये आज ही परिस्थिती आहे की इथला शेतकरी जवळपास 70-80% पाण्याच्या अभावी शेती करू शकत नाही. तर प्रत्येक बांधावर एक पाणी पोचणं ही माझी विजन आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणं ही माझी विजन आहे. शेतकऱ्यांना 24 तास लाईट कशी पुरवता येईल ही पण विजन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो आता हा सरकार किंवा या पाठीमागेही आज शेतकऱ्याला पिकाला त्याचा हमी भाव नाहीये, योग्य दर मिळत नाही. म्हणजे एक 10 वर्षापूर्वी कापसाचा दर 7,000 होता, आज घ्यायला गेला तर तो 4,000वर आला. कांदे आजही ज्यावेळी शेतकरी बाजारात आणतो त्या ठिकाणी 1 रुपयानं 8 आण्यानं विकलं जातं, ज्यावेळी शेतकरी विकतोय. टमॅटोचा आजही ट्रकच्या ट्रक मालाला दर मिळत नाही म्हणून त्या मार्केट कमिटीमध्ये शेतकरी ओतून हातपाय रगडून टाहाव फोडून येतोय माघारी. तर ह्या शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळावा, त्यांना न्याय कसा मिळावा? जर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला तरच या महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण वाचवू शकणार आहे. या जे आपण म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिली आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा पोशिंदा जगला
तरच हा महाराष्ट्र जगेल, हा महाराष्ट्र नावारूपाला येईल. तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही बरेच महत्वाची कामं करायचं आहे. त्याच दृष्टीनं नवे युवक आहेत की ज्यांना आज मान खटाव सारख्या भागात एवढी वर्षे होऊन एखादी चांगली MIDC सुद्धा झालेली नाही की तरुणांना रोजगार उपलब्ध झालेले पाहिजेत, कारखाने झाले पाहिजेत. MIDC आणली तिथं तर जमीन हडपल्या, तिथेही जमीन हडपले झाल्या. आज बघितलं की हजार हजार एकर कवडी मोलानं त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा भाव केलेला आहे. अक्षरशः भागात गेला तर शेतकरी टाहो फोडत आहेत की आमच्या जमिनीला ह्या कवडी मोलाच्या भावानं विकून घेतलं. तुम्ही जाऊन आला होता तिथं? हो हो हो, आम्ही जाऊन आलेलो आहे. काय बोलले लोक तिथले? लोकांचं अक्षरशः म्हणणं आहे की आमच्याकडून जमीन काढून घेतलेलं, बर, त्याला भाव दिलेला नाही. आणि तो धनगर समाज आहे तिथं, बऱ्यापैकी तुम्हाला सहानुभूती मिळाली असेल. 100% ते मराठा नसले तरी सहानुभूती मिळाली. मुळात ही लढाई कुठल्या एका जातीची नाही, ही समाजाची लढाई आहे ना. हा समाज पूर्ण रयतेचा आहे की ज्यात 18 पगड जातीची लोक आहे, 12 बुलितेदार आहेत. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला राज्य दिलं ते रयतेचे राज्य आहे. तुम्ही कोण एका घटकाची लढाई लढत नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सुद्धा आजही त्यांचं तेच धोरण आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. मग मराठा असो, धनगर असो, आपला रामोशी समाज असो, इतर दलित बांधव असो, मुस्लिम असो, ह्या सगळ्यांना एकसंघ घेऊन सुंदर महाराष्ट्र घडवायचा आहे, बलशाही महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. बरोबर. आता काही जे OBC नेते छगन भुजबळांसारखे असतील आणि त्यांचे छुपे शिष्य असलेले हे जयकुमार गोरे आहेत, तर हे जे असे लोक आहेत तर हे तुमच्यावर आरोप करतात की बाबा तुम्हाला जर आरक्षण दिलं तर OBCचं नुकसान होईल. तर हे त्यातलं खरे खोटेपणा काय आहेत, तुम्ही कसं सांगाल? खरं तर आमच्या समाजावर आरोप करणं म्हणजे कसं आहे, म्हणतात ना सूर्यावरती पण डाग असेल अशी परिस्थिती आहे की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज मराठा होते, राजे होते आणि आरक्षणाची जी त्यांनी देणगी दिलेली आहे ती त्यांच्यापासूनच चालू झालेली. 1932 साली दलितांना 50% आरक्षण दिलेले ते पहिले राजे. ही चळवळ काय ह्या सरकारनं चालू केलेलं नाही की अमुक एका घटकाला आम्ही आरक्षण, हे त्यावेळेपासून आहे. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे. म्हणजे अगदी त्यात त्यांनी सगळ्या गोष्टीचा सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या जे कमी आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यायचा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. तर ज्यांनी घटना लिहिलेली आहे ते भारतरत्न आपल्या सगळ्यांचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही दिलेले आहेत हक्क. त्यामुळे आम्ही काय कोणाचं हिरावून घेत नाही आणि आमच्यामुळे कोण नाराज होत नाही. उलट आज गाव खेड्यात वाडी वस्तीवर राहणारा धनगर समाज असेल, मराठा समाज आहे, हा गोवन्या गोविंदानं राबत आहे, एकमेकांच्या शेतीत कामाला येत आहे, एकमेकांना सहाय्य करत आहे. आणि तो समाज उलट म्हणतोय की मराठा समाजामध्ये काही मागास आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही अनेक वर्ष बघतोय. आजची परिस्थिती अशी काय नाही की एकाला 5-5, 10-10 एकर जमीन आहेत. 5 गुंठ्यावर आलेले आहेत. आमच्यातल्या भगिनी काय काय दुसऱ्याच्या बांधावर भांगलायला जात आहेत. तरुणांना नोकऱ्या नाहीत, व्यवसाय नाहीत, आत्महत्या करत आहेत. एखादा बाप एका मुलाला 22 वर्ष शिकवतो आणि त्याला नोकरीच्या दृष्टीनं गुणवत्ता असून जर नोकरी मिळत नाही कुठं, तर तो मग रेल्वे ट्रॅक बघणार, कुठंतरी पंखा बघणार, आत्महत्या करणार. आणि त्याच्यात वाकूळ होऊन तो शेतकरी सुद्धा, शेतीला हमीभाव नाहीये, पावसाची अवकृपा, इकडं दुष्काळ माजलेला आहे आणि मग न कळत हा शेतकरी सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतोय. ह्याचे नियोजनच नाही केलेलं सरकारनं कुठं. आणि ज्या दिवशी हे नियोजन होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबतील. आता सर, तुम्ही मराठा आहात, तुम्ही निवडणुकीत उभे राहिल्यामुळे तुम्हाला बरीचशी मतं मिळतील. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी जे काही वादळ निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रात, तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल, ते मतं तुम्हाला मिळतील. परंतु ही मतं मिळत असताना कदाचित अन्य दुसऱ्या एखाद्या मराठा तुमच्या समाज बांधव उमेदवारावर अन्याय होऊ शकतो. आणि जसं मी बोललो की जे ह्या मानखटावासाठी घातक असलेले उमेदवार आणि छगन भुजबळ यांचे छुपे शिष्य जयकुमार गोरे, तर यांना त्याचा फायदा होईल आणि ते पुन्हा निवडून येतील आणि तुमच्या मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो. उदाहरणार्थ प्रभाकर घारगे वगैरे
म्हणजे मला माहीत नाही नक्की कुणावर अन्याय होईल, पण तसं तरी दिसतंय की त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. तुम्ही काय 2, 4, 5, 10, 15,000 मतं घ्याल, त्याचा फटका सरळ त्यांना बसणार आहे. तर मग ते कसं तुम्ही एका मराठा बांधवावरचा तुमचा अन्याय कसा दूर करणार? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आज या ठिकाणी मी फक्त मराठा समाजाचंच नेतृत्व करत नाही, इतर घटकांचंही नेतृत्व करत आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो काय त्यांनी आणि आमच्या टीमनं समन्वयक, मराठा समन्वयक मान खटावमधला आहे, सगळे जागरूक आहेत, सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि ह्यावेळेचं गणित विरोधकांना सोपं नाही. आम्ही आमच्या बरोबर मराठा बांधव आहेतच, मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहेत, आणि त्याच्या पलीकडे बरोबर आमच्या पाठीमागे धनगर बांधव सुद्धा आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांची की एकत्रित लढाई आहे आणि ही आम्ही लढाई जिंकूच. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जयकुमार गोरेंची मतं फोडणार आहात? 100%. जास्त कोणाची फोडणं, घारगेंची की आमचा रोष जयकुमार गोरेंची? आमचा रोष दोघांच्यावर आहे प्रस्ताव. आम्हाला न्याय मिळालेला नाही, बर, समाजाला न्याय मिळाला नाही, बर, त्यामुळे आम्ही आमची आता तिसरी आघाडी तयार केली. बर. आणि ती आघाडी येणाऱ्या काळात नक्कीच महाराष्ट्रावर नेतृत्व गाजवेल. साहेब, आपण आता मुलाखत आटोपती घेऊया, परंतु तुम्हाला अजून काही सांगायचं असेल, मतदारांना काही आवाहन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. या मुलाखतीद्वारे मला आज मान खटावमधील जनतेला एवढंच आवाहन करावं असं वाटतं की 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे आपल्याला प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे, कुठेही मॅनेज झालेलं नाही. आणि मनोज जरांगे पाटील आपल्या समाजाच्या दृष्टीनं, मग भले मराठा समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम असो किंवा दलित असो, ज्या ज्यावेळी आरक्षणाची लढाई असेल त्यावेळी मराठा समाजाला त्यांनी आरक्षणासाठी लढाई केलेलीच आहे, पण धनगरांच्या पाठीमागं राहिलेले आहेत, आदिवासींच्या पाठीमागं राहिलेले आहेत, मुस्लिम बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून ते रस्त्यावर उतरणार आहेत, हेही त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे. दलित बांधवांच्या बरोबर आहेत तर आहेतच, 100% आहेत. तर येणाऱ्या काळात ह्या समाजाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्हाला आता जे नेतृत्व सापडले हे प्रामाणिक सापडले आहे मनोज जरांगे पाटलांच्या नावाने, आणि त्या नेतृत्वाला आपण पाठिंबा देऊ. या महाराष्ट्रावर आपण वेगळं असं या प्रामाणिक नेतृत्वाचं वेगळी अशी आपण चाहूल द्यायची आहे. आपण या महाराष्ट्रात असणारा जो खचलेला समाज आहे किंवा शेतकरी आहे आणि जो आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे, या सगळ्यांना आपल्या बरोबर आणायचं आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. आणि येणाऱ्या काळात आपण हे मतपेटीच्या द्वारे या संपूर्ण विरोधकांना उत्तर देणार आहोत. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.